तुझे पाय दुखतायत. पाय दुखतायत ना तुझे. थांब, आपण तिथे जाऊन बसूया. चल चल चल. रडू नको ना, मला खायला दिलं ना तरी पण चालेल. हो बाबा. नाही रडत बाळा. आपले बाबा देवाकडे गेलेत ना, आपण पण देवाकडेच जाऊ. खरंच आपण देवाकडे चाललो. हो पण तिकडे आपल्याला बाबा पण भेटतील. हो बाबा. बाबा भेटतील तिकडे आपल्याला. आजी दिवसचं नाव सांगेन मी बाबाला. सांग बाळा, मला माफ कर. हे जग खूप सुंदर आहे, पण या जगात आपलं असं कुणीच नाही. परमेश्वरा, मला माफ कर. या निष्पाप जीवाचा यात काय दोष. पण हिला माझी वाऱ्यावर सोडून मी कशी जाऊ. म्हणून आम्ही आमचं जीवन संपवतोय. अहो, काय करताय? आपल्याला जगायचं नाही, म्हणून आम्ही आमचं जीवन संपवतोय. हे पहा, काही झालं तरी जीवन संपवणे हा एकच मार्ग नाहीये. आणि खर तर आत्महत्यासारखा दुसरा पातकही नाही. अहो, नरकातही जागा मिळत नाही. आणि ह्यात या छोट्या मुलीचा काय दोष? कुठे चाललात तुम्ही? आजी आजोबांनी आम्हाला घराबाहेर काढलं आणि आमचे बाबा पण देवाकडे गेलेत. आम्ही पण देवाकडे चाललोय. थांबा, असे रडू नका. बाळा, हे बघ काय. मुलीवर छानच संस्कार केले तो तुम्ही. फारच निरागस मुलगी आहे तुमची. खर तर खेळण्या बागडण्याचं तिचं वय आहे. असा आनंद तिचा हिरावून घेऊ नका. मग काय करू? आम्हाला घराबाहेर काढलंय. ना राहायला घर, ना कुणाचा आधार. त्यात मी अशी विधवा बाई. समाजाच्या विषारी नजरांपासून कसा निभाव लागणार? हे पहा, असे घाबरू नका. मन घट्ट करा, खंबीर व्हा. या लहान मुलीच्या भविष्यासाठी ताठ मानेने उभे राहा. रडू नका. तुम्हाला देवाकडे जायची काहीच गरज नाही. घाबरू नका. हे जग खूप मोठं आहे. मला एक सांगा, तुम्हाला तुमच्या घरच्यांनी का बाहेर काढलं? माझे नाव सरिता, माझ्या पतीचे नाव सागर. काही वर्षापूर्वी आमचा प्रेमविवाह झाला. मी परजातीय मुलाशी विवाह केला, म्हणून माझ्या माहेरच्यांनी संबंध तोडले. आणि 6 महिन्यापूर्वी माझे मिस्टर ऍक्सिडेंट मध्ये वारले. ही माझी मुलगी ऋत्वी. अरे, खूप वाईट झालं. परमेश्वरा, अशी वेळ कोणावरही आणू नको.
एका क्षणात आमच्या आयुष्याची माती झाली. दुःखाचा डोंगर आमच्यावर कोसळला. पण अशाही परिस्थितीत मुलीकडे बघून मोलमजुरी करून मी प्रपंच चालवत होते. परंतु सासू सासरे छोट्या छोट्या कारणांवरून मला त्रास देऊ लागले आणि आज तर खरंच झाला. त्यांनी धक्के मारून आम्हाला घराच्या बाहेर काढलं. नको नको ते बोलले. आम्ही पुन्हा घरात पाऊल ठेवायचं नाही असं बजावलं. सांगा सांगा मी करू तरी काय? थांबा थांबा, शांत व्हा, असे रडू नका. हे पहा, तुमची जर हरकत नसेल तर तुम्हाला एक पर्याय सुचवू. तुम्ही दुसरं लग्न का नाही करत? दुसरं लग्न? तुम्ही माझ्या जखमेवर मीठ चोळताय का? माझ्यासारख्या विधवेशी कोण दुसरं लग्न करणार? हे पहा, तुमची जर हरकत नसेल आणि तुम्हाला जर राग येणार नसेल तर मीच करतो तुमच्याशी लग्न. तुम्ही तुम्ही माझ्याशी लग्न करणार? आणि तुमची बायको? नाही आहे, 2 वर्षापूर्वी आजारात वारली. मला 8 वर्षाचा मुलगा आहे. सावत्र आईचा त्रास नको म्हणून मी दुसरं लग्न केलं नाही. आणि आज जर तुमच्या या प्रसंगात मी तुमच्यासोबत तुम्हाला आधार दिला तर तुम्ही असा विचार करणार नाही, हा मला विश्वास आहे. तुम्ही हे सारं माझ्या भल्यासाठी बोलताय हे पटतंय मला. पण तुमच्या घरच्यांना, नातेवाईकांना हे चालेल का? जर माझ्या एका निर्णयाने 2 जीव वाचत असतील, 6 नवीन नाते निर्माण होत असतील तर कोण करेल विरोध? आणि शेवटी हा माझ्या आयुष्याचा निर्णय आहे, तो मीच घेणार ना. तुम्ही बोलताय हे पटतंय मला, पण तरीही मला समाजाची भीती वाटतीये. अहो, कोण? कुठला समाज? काय केलंय समाजाने तुमच्यासाठी? आपल्या जर एका निर्णयाने तुमच्या मुलीला भाऊ आणि बाबा, माझ्या मुलाला आई आणि बहीण आणि आपल्याला एकमेकाचा आधार मिळत असेल तर का घाबरायचं समाजाला? हे पहा, माझा तुमच्यावर कुठलाच दबाव नाहीये. तुम्ही तुमचा निर्णय घ्यायला स्वतंत्र आहात. तुम्ही आता कसलाही विचार करू नका. माझा ऐका, आपण घरी जाऊन बोलूया. चला, माझं इथेच घर आहे. चल ऋत्वी बेटा, चल आपण या काकांच्या घरी जाऊ. चला. अक्षय बेटा. पप्पा पप्पा आज तुम्ही लवकर आलात. हो बेटा, पण मला आत तरी येऊ दे. चल या आत ये. बसा. बस इथे. पप्पा कोण या? अरे ही तुझी मावशी. मावशी पाया पडतो. अरे 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 राहू दे राहू दे. काय नाव तुझं? अक्षय कितवीला आहेस? 5वीला. छान नाव आहे ना तुझं. अक्षय बेटा, ही ऋत्वी आता ही आपल्या सोबतच राहणार. हो का? चालेल. ए चल मग आपण खेळूया. जा जा बा. मग काय, कसं वाटलं आपलं घर? खूप छान. तुम्ही फ्रेश व्हा, मी चहा ठेवून आलो. नको नको, मी ठेवते चहा. मला किचन दाखवा. या. हे बघ, हे असं लावायचं. पण मला एक सांग, तू किती दिवस राहणार इथे? ते पण मला नाही माहित, जसं आई सांगेल तसं. पण तुझे बाबा कुठे आहेत? ते नाही येणार? अरे दादा, माझे बाबा देवाकडे गेलेत, आम्ही पण देवाकडे चाललो.
अगं वेडीच आहेस, असं देवाकडे जाता येत नाही. ए दादा, तुझ्या आजी आजोबा कुठे आहेत? कोणीच नाही, आम्ही दोघच, मी आणि माझे पप्पा. आया किती छान. आजी आजोबा चांगले नसतात. का, काय केलं त्यांनी? अरे दादा, आईला आणि मला घराबाहेर काढलं. आमचं आता कोणीच नाही. मग आता इथेच राहणार, मी माझ्या बाबांना सांगतो. आया, मग किती छान, आपण खूप खूप खेळू. हो चालेल, आपण खूप खूप खेळू आणि खूप खूप मजा करू. अक्षय, पृथ्वी, पहिला दूध बिस्किट खाऊन घ्या. आया, मला आजी आजोबांनी कधीच नाही दूध बिस्किट दिलं. बाळा, आजी आजोबांचं राहू दे. तुला भूक लागली आहे ना, खाऊन घे. पृथ्वी, चल आपण बाहेर जाऊन बॅट बॉल खेळूया. ती बॅट आण. चल. खूप छान झाला हो चहा. पुढे पुढे अति स्तुती नको आणि तुम्ही मला आहो जाऊ नको, नावानेच हाक मारा. तुम्ही माझ्यासाठी देवदूत आहात. तुम्ही जर आज वेळेवर आला नसतात तर आज आम्ही दोघी पण या जगामध्ये नसतो. तुमचे आमच्यावर खूप खूप उपकार आहेत. अहो, उपकार वगैरे असं काहीच नाही. सारा हा नियतीचा खेळ आहे. आपली भेट हा केवळ योगायोग आहे. जन्माला येताना प्रत्येक जण आपल्या आयुष्याची शिदोरी घेऊन येतो. परमेश्वराच्या कृपेनेच हे सगळं चालतं. त्याच्या इच्छेपुढे कोणाचंच काही चालत नाही. तुम्ही म्हणताय ते खरं आहे. देवाचे आणि तुमचे उपकार मी आयुष्यात कधीच विसरणार नाही. ते ठीक आहे, पण आता आपण मुद्द्याचं बोलूया. तुम्हाला इथे आणण्यामागे माझा कोणताही स्वार्थ हेतू नाहीये. तुमचा निर्णय तुम्ही घेण्यासाठी स्वतंत्र आहात. मी तुम्हाला 2 पर्याय देतो. पर्याय? कसले पर्याय? माझं मार्केटमध्ये अक्षय सुपर मार्केट नावाचं दुकान आहे. थोडीफार शेती आहे, पुरेशी प्रॉपर्टी आहे. तुम्हाला जर स्वतःच्या पायावर उभं राहून स्वाभिमानाने जगायचं असेल तर मी तुम्हाला माझ्या दुकानात नोकरी देतो, राहायला रूम देतो. आणि जर तुम्ही माझ्याशी लग्न करायला तयार असाल तर मी तुमच्या मुलीसह तुमचा स्वीकार करायला तयार आहे. हे पहा, माझा तुमच्यावर कोणताही दबाव किंवा फोर्स नाही आहे. तुम्ही तुमचा निर्णय घ्यायला स्वतंत्र आहात. मला कोणताही राग येणार नाही. तुम्ही बोलताय ते पटतंय मला. पतीच्या निधनानंतर मी एकटीने कसं जीवन जगलंय हे अनुभवलंय मी. तुम्ही जो आता आधार द्याल तो कायमस्वरूपी द्या. तुमच्या दुकानात काम करून लोकांना नावं ठेवण्यापेक्षा मी तुमच्याशी लग्न करायला तयार आहे. तुम्ही माझ्यासाठी देवदूत आहात. तुमचे खूप उपकार आहेत माझ्यावर. तुमचे माझ्यावर खूप खूप उपकार आहेत. तुम्ही देव माणूस आहात माझ्यासाठी. हरे रामा 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 कलयुगम पापम पापम शिव 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 शिव. अरे परमेश्वरा, काय पाहतोय मी रे? शिव 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 शिव. अरे अरे निदान वेळेचं भान तरी ठेवा की रे. अरे निदान दरवाजा तरी बंद करायचा. शिव 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 शिव. अरे अजून काय काय पाहावं लागणार आहे परमेश्वरा? काय काय पाहावं लागणार आहे? अहो काका, उगाच आपल्या आटल्याचे ताळे तोडू नका. जरा प्रसंगाचं गांभीर्य पहा. प्रसंगाचं गांभीर्य ना? अरे प्रसंगाचं गांभीर्य पाहिलं रे बाबा, पाहिलं. अगदी जवळून पाहिलं. शिव 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 शिव. अरे असं वाटलं नव्हतं
एवढ्या लवकर न सांगता न बोलता घरात बाई आणशील ते? अहो काका उगाच काय पण बडबडू नका, जरा शांत व्हा. शांत ना? बसतो बाबा, शांत तर शांत, एकदम शांत बसतो. नाही पण मला एक कळत नाही, ही बाई कोण आणि ती इथं काय करते? अहो काका असं काय करताय, उगाच काय पण बोलू नका. अहो मी अरे पण तुम्ही इथे शांत बसा बसा अरे अरे बसा, अजिबात काय हालचाल करायची नाही आणि मी सांगतोय ते ऐका. बरं बाबा, शांत तर शांत. हे बघ, एकदम शांत. हे बघ, हाताची घडी आणि तोंडाला बोट. सांग आता तुला काय सांगायचंय ते सांग. ठीक आहे, सरिता इकडे या. काका, या सरिता यांना 5 वर्षाची मुलगी आहे. यांचे पती वारले आहेत. या जीवनाला कंटाळून मुलीला घेऊन आत्महत्या करायला गेल्या होत्या. त्यांना मी पाहिलं, थांबवलं आणि मग आता घरी घेऊन आलो. काय आत्महत्या? आणि काय ग पोरी, मनुष्य जन्म तुम्हाला एवढा स्वस्त काय वाटतो? आणि मला एक सांग, तुझ्या डोक्यावर काय एवढं दुःखाचं डोंगर कोसळलं होतं की त्यामुळे तू आत्महत्या करणार होतीस? माझे पती वारले, सासू सासऱ्यांनी घराबाहेर काढलं, सासर तुटलं, माहेर मुकलं. सांगा काका, मी काय काय करणार होते मी? तुला सासू सासऱ्यानं घराबाहेर काढलं? नाही नाही, असं कसं घराबाहेर काढू शकतात ते? हे बघ तू मुळीच घाबरू नकोस. आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. आपण त्यांना कोर्टात खेचू, त्यांना शिक्षा करू. बरं मला एक सांग, त्यानं तुला घराबाहेर काढलं, त्याचं कारण तरी काय? मी परजातीय मुलाशी प्रेमविवाह केला. काही दिवसातच माझे पती वारले. माझी मुलगी लहान आहे आणि हे सगळं माझ्या अपशकुनामुळे झालं असं सासू सासऱ्यांचं म्हणणं आहे. म्हणून ते मला नको नको ते वाईट शब्द बोलतात, माझ्याकडे वाईट नजरेने बघतात. आज तर त्यांनी कहरच केला. कामावर जाणं उशीर झाला म्हणून मालक घरी बोलवायला आले, तर त्यांनी नको नको ते शब्द बोलून मला घराबाहेर काढलं आणि परत तोंड टाकू नको असं सांगितलं. काय असे म्हणाले ते? सळली त्याची मोर, कडपटला एकदाच त्याचं काळीच. अरे अशा म्हाताऱ्याला चांगलं चापकानं फोडलं पाहिजे. हे बघ पोरी, तू अजिबात घाबरू नकोस. आम्ही सगळेजण तुझ्या पाठीशी आहोत. तू अजिबात घाबरू नकोस. कोर्टात त्याला आपण खेचू आणि मी तुला तुझा हक्क मिळवून देईन. नको काका, मला हक्क वगैरे काही नको. मला कुणालाच त्रास नाही द्यायचा. त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे जगू द्या. बरं ते ठीक आहे. मला आता एक सांग, तुझ्या माहेरच्या माणसांचं कसं काय? मी परजातीय मुलाशी प्रेमविवाह केला म्हणून माहेरच्यांनी माझ्याशी संबंध तोडले. आता फक्त आत्याच तेवढी आहे जी मला नेहमी भेटते, माझ्याशी बोलते. अरे बाप रे, म्हणजे असेही आई बाबा, असेही सासू सासरे असू शकतात? तर मला तर वाटलं होतं फक्त मुलंच आई बापाला विसरू शकतात. काका शांत व्हा, तुम्ही पॅनिक होऊ नका. अरे पोरं, अशा गोष्टी कानावर आल्या की मन कसं सुन्न होऊन जातं. असं वाटतं सगळी नातीच शून्य आहेत. काका, तुम्हाला पण काही दुःख आहे का? पोरी माझ्या दुःखाचं राहू दे. पण तू आता मला काका म्हणालीस,
बापाचा दर्जा दिलास. बापाच्या नात्यानं हक्कानं तुला काही सांगितलं तर ऐकशील? हो, का नाही काका, ज्या हक्काने तुम्ही मला पोरी म्हणालात त्याच हक्काने सांगा, मी नक्की ऐकेन. पोरी पोरी, तुम्ही खरंच लग्न करा आणि सुखाचा संसार करा. अगं अजय हा चांगला मुलगा आहे. माझ्या जीवनाचा अनुभव सांगतो, नीट ऐक. आईनं तारुण्यात माझी पत्नी वारली. माझा मुलगा लहान होता. मुलाला सावत्र आईचा जाच नको, त्रास नको म्हणून मी दुसरं लग्न नाही केलं. मी आणि माझ्या आईनंच त्याला वाढवलं, हाताला धरून चालायला शिकवलं, तळहाताच्या फोडाप्रमाणे त्याला वाढवलं, लहानाचा मोठा केला. माझं त्याच्यावर आणि त्याचं माझ्यावर खूप प्रेम होतं. मला पाहिलं की दुडू दुडू धावत येऊन मला बिलगायचं, मला मिठी मारायचं. पण त्यालाही वाईट सवय. मी त्याला उचलून घेतलं, मी मांडीवर घेतलं की माझ्या मांडीवर, माझ्या हातावर कारंज्यासारखा पाऊस उडवायचा. मी आनंदानं म्हणायचो, अरे बापाला प्रसाद दिला का रे? तोही गालातल्या गालात खुदकन हसायचा. अरे मलाही मजा वाटायची. मीच त्याची आई आणि मी त्याचा बाप, मीच त्याचा सर्वस्व. पण आज माझं दुर्दैव की तो माझ्या जवळ नाही. नोकरीच्या निमित्तानं गेला, बायकोसह तो तेथेच परदेशात स्थायिक झाला. आज माझ्या हक्काचं, मायेचं असं कुणीच नाही. कोणी ह्या उतार वयात, म्हातार वयात हातातून काठी पडली तर ती उचलून द्यायला कुणीतरी हक्काचं माणूस हवं असतं. लहानपणी तो माझ्या अंगावर मुतला आणि आता तो माझ्या जिंदगानीवर मुतला. पोरी, जे झालं ते झालं. खरं तर मी त्याच वेळी निर्णय घ्यायला होता. त्याच वेळी जर का मी दुसरं लग्न केलं असतं तर आज माझ्यावर ही वेळ आली नसती. पोरी, अजय, जाऊ दे. माझ्या बाबतीत झालं ते झालं. ती वेळ तुमच्यावर आडू नका. अजूनही तुमच्यासाठी वेळ गेली नाही. तुम्ही नव्यानं लग्न करा, नव्याने संसार करा आणि आनंदाने राहा. काका शांत व्हा. दुःख आवरा, सावरा स्वतःला. काका, मगाशी मीला हेच सांगत होतो. नेमकं तिचा होकार यायचा होता आणि तुम्ही आलात. तुम्ही जे पाहिलं ती त्याची झलक होती. पण आज एक बरं झालं, तुम्ही तुमच्या मनाचं बोललात. तुम्हाला एक सांगू, तुम्ही का नाही दुसरं लग्न करत? छे, अरे आता ते कसं शक्य आहे? नाही म्हणजे माझ्यासारख्या ह्या म्हाताऱ्याला कोण देणार नवरी मुलगी? काका, असं का म्हणता? तुम्हाला मुलीशी नाही, तुम्हाला शोभणाऱ्या बाईशी लग्न करायचं आहे. अरे पण अजय, लग्न करणाऱ्या मुलीला नवरी मुलगी म्हणतात, नवरी आजी नाही. ठीक आहे, पण आधी तुमचं लग्न करू. नाही, ते शक्य नाही. आधी तुम्ही लग्न करायचं. काका, अहो ऐका आमचं. आधी लग्न कोंढाण्याचं. अहो लग्नाचा खरा अर्थ म्हणजे एकमेकाला आधार, आयुष्य जोडीने काढायचं असतं. तुम्ही सरिताला मुलगी म्हणालात ना, मग तिचं कन्यादान कोण करणार? ते काही नाही, तुम्ही लग्न करून समाजाला पुढचं पाऊल दाखवा. सरिता, तूच समजव काकांना. काका, मला मुलगी म्हणालात ना, हो, मग मला पण आई पाहिजे. तुमच्या मुलीचा पहिला आणि शेवटचा हट्ट समजा.
ठीक आहे, जशी तुमची मर्जी. आतापर्यंत माझं काही चुकलं असेल, मी रागाने काही तुम्हाला बोललो असेल, कृपया गैर मानू नका. योग्य तो निर्णय घ्या. येतो मी. पाहिलंस कसे पहाडासारखे उभे आहेत काका. धनदौलत भरपूर आहे, कशाचीही कमतरता नाही, पण मायेविना पोरके आहेत. एकटेच राहतात बिचारे. मुलगा बायकोसोबत परदेशात गेला. तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. त्यांना आज प्रेमाची, मायेची, आधाराची खरंच गरज आहे. मला पण वाटतं काकांनी त्यांचं उर्वरित आयुष्य लग्न करून सुखाने जगावं. आपण काकांना लग्नासाठी तयार तर केलंय, पण लग्नासाठी नवरी कुठून शोधायची? तुमची हरकत नसेल तर काकांना शोभून दिसतील अशा एक बाई माझ्याकडे आहे. काय म्हणतेस काय? कोण आहे? कुठे? माझ्या आत्या जवळजवळ 20 वर्ष झाली एकट्याच राहतात. नाही मूळबाळ, नाही कोण. माझ्याकडे त्यांचा नंबर आहे. आपण त्यांना कॉल घेऊन बोलवून घेऊ आणि लग्नासाठी तयार करू. ठीक आहे. दादा, तुमच्याकडे मला खूप मजा येते आणि इथे कोणीच नाही ओरडत. हो ना, येते ना मजा. मग आता इथेच राहा ना, मलाही बरं वाटेल. बाबा दुकानात गेले की मला पण कंटाळा येतो. दादा, दुकान आहे तुमचं? हो, दुकान आहे आपलं. दुकानात खायला चॉकलेट, गोळ्या आणि खेळणी सुद्धा आहेत. दादा, मला पण दुकानात नेशील का? हो, मी बाबांना सांगेन, मग जाऊ आपण दुकानात. खूप गोळ्या आणि चॉकलेट खाऊ. हो चालेल. आता काय करायचं पण आपण खेळूया. काय खेळायचं? आपण सापशिडी खेळूया. हा, आपण सापशिडीच खेळूया, पण पहिला डाव माझा. दादा, ते सबसिडी पहिला डाव माझा. ए, मी मोठा आहे ना, मग पहिला डाव माझा. नाही दादा, पहिला डाव माझा. दादा, मी तुझ्यापेक्षा लहान आहे ना, तर पहिला नंबर माझा ना. ठीक आहे, ठीक आहे, खेळ मांजरी. दादा, तू मला मांजर म्हणालास. मी नाही मांजर, तूच मांजर. बरं बरं, मी तर मी. आता नीट खेळ, नाहीतर मारेन. काय दादा, तू मला मारणार, मग मी नाही तुझ्यासोबत खेळणार. जा. बरं बरं, खेळायचं नाहीये ना, मग मी खेळणी भरून ठेवतो. Yes! तू जर असं केलंस ना, तर मी माझी ना आणि माझ्या आईला पण नाव सांगीन. दादा, चल मी पण खेळते तुझ्यासोबत. ये. अरे वा 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 वा, छान. सापशिडी खेळता वाटतं. दादा, ते आजोबा आपल्याला ओरडणार नाही ना? अरे मी काय बरं ओरडेन, तुम्ही तर सापशिडी खेळतात. अगं, आजोबा कधी ओरडतात का नातवांना? हो, माझे आजोबा तर ओरडतात. हो का? मग त्या आजोबांचं घर आपण उन्हात बांधू आणि त्यांना पावसात ठेवू. बरं बरं, खेळा तुम्ही. नाही आजोबा, आम्ही बाहेर जाऊन खेळतो. पृथ्वी, चल बाहेर खेळूया. अरे वा काका, जबरदस्त दिसताय. हो ना, फार बरं वाटलं रे. खूपच छान. हिची आत्या तुम्हाला पाहून खुश होईल. माझी आत्या पण काही कमी नाही, रूपाची खाण आहे. रूपाची खान दिसती छान, आत्या, लागत आत्या आली? छान, नजरेचा ये, वाहन ये. तीर बस, कमान बस. मारिती चक्रा तुझा बरी आहेस ना? हे अजय नमस्कार. आणि हे अजयचे काका. नमस्कार. ह्यांच्यासोबत माझं लग्न होणार आहे. ठीक.
तुम्ही हिच्याबरोबर लग्न करताय ठीक आहे, चांगली गोष्ट. पण हिच्या मुलीचं काय? हिच्या मुलीसह मी त्यांचा स्वीकार करणार आहे. चांगली गोष्ट. मग करून टाका लग्न. पण एक प्रॉब्लेम आहे. आता प्रॉब्लेम कसला? कन्यादानाचा. हिचं कन्यादान कोण करणार? देवळात लग्न करायचं. कन्यादानाची काय गरज आहे? पहिलं लग्नात कुठे कन्यादान झालं होतं? अहो म्हणून तर कन्यादान करायचं आहे, आणि तेही तुमच्या हातून. माझ्या हातून? हो, तुम्हाला मुलगी नाही तेवढंच तुम्हाला पुण्य. पण ते कसं शक्य आहे? आत्या, गेले 30 वर्ष तू विधवेचं जीवन जगतेस. मीही गेले कित्येक दिवस तेच अनुभवतीये. मी आता अजय सोबत लग्न करणार आहे, म्हणून माझंही म्हणणं आहे, आमच्या दोघांचंही म्हणणं आहे की तूही लग्न करावंस. दुसरं लग्न आणि माझं? अगं सरिता, एवढ्या वर्ष मी अशीच काढली, आणि आता लग्न केलं तर ते समाजाला मान्य होईल का? का नाही मान्य होणार? अहो, ज्या घरात सुनं, नातवंड आणि मुलं आहेत त्यांच्या घरातल्यांनी एक वेळ लग्न नाही केलं तरी चालेल. पण ज्यांना आधारच नाही त्यांनी का एकटं राहावं? त्यांनी का नाही दुसरा जोडीदार शोधावा? आणि खरं तर समाजाने त्यांची मदत करावी. तुम्ही म्हणताय ते पटते मला, पण माझा स्वीकार कोण करेल या वयात? आणि आता ह्या वयात मला जोडीदार तरी कोण मिळेल? हे पहा, तुमची हरकत नसेल, तुम्हाला राग येणार नसेल तर तुमच्यासोबत नव्यानं लग्न करायला मी तयार आहे. कारण मला देखील तुमच्यासारख्या एखाद्याची खरंच गरज आहे. आत्या, हे काका खूप चांगले आहेत. तू काळजी करू नकोस. ह्यांना एक मुलगा आहे, त्याचं लग्न झालंय, तो परदेशात राहतो. काका इकडे एकटेच असतात. पैसा आहे, घर आहे, प्रॉपर्टी आहे, परंतु कमी आहे ती प्रेमाची आणि आधाराची. तूही गेली कित्येक वर्ष मोलमजुरी करून प्रपंच चालवतेस. आम्हाला आता असं वाटतं की तुम्ही दोघांनी एकमेकांचा आधार व्हावं. तुम्ही दोघांनी लग्न करावं. सरिता बोलते ते अगदी बरोबर आहे. काका, तुम्हाला काय बोलायचं विचारायचं असेल तर विचारा. अरे त्यात काय विचारायचं? पण ठीक आहे, तू म्हणतोस तर विचारतो. मग कसं काय वाटलं तुम्हाला आमचा प्रस्ताव? नाही म्हणजे आमचा आधार कसा काय वाटलं तुम्हाला? ठीक आहे, पण ते आताच कसं सांगू? पुढचं पुढे पाहून घेऊ. ठीक आहे. बरं, तुमचा मागील लग्नाविषयी पूर्वानुभव? तसा काही चांगला अनुभव नाही. लहानपणीच लग्न झालं आणि तरुणपणात विधवा झाले. आज गेली 20 वर्ष एकांतवासात राहते. पण तुमचं कसं काय? अहो सेम तुमच्यासारखं. लग्न झालं आणि 2 वर्षात बायको मला सोडून गेली. तेव्हापासून आजपर्यंत ठणठण गोपाळ जय गोपाळ. मग तुम्ही दुसरं लग्न नाही केलं? हो, नाही केलं. तेव्हा मला गरज वाटली नाही, पण पण आज मला गरज वाटते. तुम्ही कराल माझ्याशी लग्न? हो, का नाही? करेन मी तुमच्याशी लग्न. आत्या, ये अशी. आम्ही समाजाचे निर्बंध तोडून दुसरं लग्न करत आहोत, कारण आम्हाला हवाय